आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला मिरज रोडवर गेल्या अनेक वर्षापासून या ब्रिजच्या खाली असणारी दुरावस्था शहीद अशोक कामटे संघटनेने रेल्वे विभागाकडे अनेकदा मांडली। तसेच या विभागाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे सुद्धा या तक्रारीची समस्या मांडली। त्यांनी या संदर्भात मीटिंग लावली आणि अनेक वेळा त्यांना सांगून देखील रेल्वेचे कर्मचारी या प्रश्नी लक्ष देताना दिसत नाहीत। अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेले आहेत, अनेकांना आपला हातपाय जीव गमवावा लागलेला आहे। रेल्वे प्रशासन किती जणांचा जीव घेणार आहे आणि या सांगोलवासियांचा अंत बघणार आहे, हा प्रश्न सांगोलवासियांपुढे उभा आहे। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी खासदार साहेब या ठिकाणी आले होते, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की या रेल्वे ब्रिजचं काम आपण सुरू करावं। सांगोल्यातील व परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास होत आहे। हे रेल्वे विभागाने अनेक वेळा डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पण हे काय पाणी थांबत नाही। रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला असता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हात वर झटकले आणि त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर आलं की हे जे पाणी येत आहे ते शेजारी असणाऱ्या ओढ्यातून किंवा बंधाऱ्यातून पाणी पर्क्युलेशन होऊन येत आहे। हे पाणी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या ब्रिज खाली पाणी बंद होणार नाही। मग या सांगोल्यातील लोकांना प्रश्न आहे की हे पाणी केव्हा बंद होणार। तुम्ही हात वर करत असाल, ज्यावेळेला हा ब्रिज बांधला किंवा ब्रिजचा सर्वे झाला, हे काम सुरू करायचं होतं, त्याच वेळेला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना किंवा तेथील संबंधित अभियंत्यांना ही बाब का लक्षात आली नाही। आता त्यांचे डोळे उघडलेले आहेत की हे काम चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्या बंधाऱ्याला प्लॅस्टर करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्या बंधाऱ्याला प्लॅस्टर करणं होत नाही तोपर्यंत ते पाणी बंद होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही त्यांना प्रश्न केला की हे काम कधी सुरू करणार, तर त्यांचं म्हणणं आहे की हा पावसाळा बंद झाल्यानंतर आम्ही काम करू। पण त्यांच्याकडून आम्हाला आश्वासनं मिळत आहेत, वारंवार आमची संघटना व आमचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहे। आम्हाला प्रश्न आहे की आता हा त्यांनी काम सुरू करणार आहे की अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या विरोधात या ठिकाणी धरणं आंदोलन धरून हे काम सुरू केल्याशिवाय सांगोलावासी या ठिकाणी शांत बसणार नाही, असा आमचा पवित्र आहे। सुरुवातीला त्यांनी सांगितले की नगरपालिकेचं या ठिकाणी ड्रेनेजचं जे पाणी येते ते पाणी पर्क्युलेशन या ठिकाणी होत असावं, त्यांनी असा अंदाज बांधला। पण या ठिकाणी रेल्वेच्या मुख्याधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील त्यांनी व त्यांच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली व आवश्यक असणाऱ्या नाला त्यांनी बंदिस्त केला, तरी देखील हे पाणी थांबलेलं नाही। नंतर त्यांना प्रश्न पडला की पाणी आपण नगरपालिकेला सांगून थांबलेलं नाही। नंतर त्यांनी बोट केलं की इरिगेशनकडं शेजारी जो बंधारा आहे त्यातून हे पाणी पर्क्युलेशन होत असावं, मग ते पाणी बंद करायचं तर शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न आहे पाण्याचा, तर ते पाणी त्यांच्या शेतीला कसं मिळणार। त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आस्तरीकरण झालं पाहिजे तर हे पाणी थांबू शकेल। त्यामुळं हे सर्व प्रशासन एकमेकावर टोलाटोली करत आहे। त्यामुळे हा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असं संघटनेचं म्हणणं आहे। त्यावर तात्काळ उपाययोजना रेल्वेनेच करणं गरजेचं आहे। इतर प्रशासनाकडे हात न दाखवता रेल्वेने त्याची जबाबदारी स्वीकारून हे काम करावं अशी त्यांना संघटनेची विनंती आहे। रेल्वे प्रशासनाला काय आपण रेल्वे वगैरे केले, अर्ज वगैरे काय दिलाय आपल्याला? रेल्वे प्रशासनाला अर्ज व्यवहार केलाय गेल्या 1 वर्षापासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे 10 ते 12 आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरू करू। एकंदरीत या ठिकाणी हा ब्रिज होण्यापूर्वी रेल्वे फाटक पडायचं आणि सुरळीत वाहतूक होती, परंतु आता काय झालेलं आहे, रेल्वे ब्रिज झाल्यापासून इथं हा पाण्याचा प्रॉब्लेम सातत्यानं जाणवतोय। कायमस्वरूपी पाणी या पुलाखाली असतं, काही जड वाहनं येतात, जास्त लेंथ असणारी वाहनं येतात आणि त्याच्यामुळं काय होतं तर ती वाहनं जाण्यासाठी कमी गती असते आणि त्याच्या पाठीमागे असणारे जे 2 व्हीलर्सवाले आहेत त्या 2 व्हीलर्सवाल्यांची आणि महिला गाडी चालकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हाकण्यात त्रास होतो त्यांना। ते या पाण्यामध्ये पाय ठेवावं लागतात किंवा एखादा मोठा गाडीवाला आला तर तो ते घाण पाणी त्या महिला भगिनींच्या आणि अंगावरती उडवून जातो, 2 व्हीलरवाल्यांच्या अंगावरती उडवून जातो।
हा हाकनाक त्रास या भागातील लोकांना होत आहे. मिरज रोडला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ आहे आणि त्यामुळे महिला, लहान मुले आणि नोकरदार वर्गांची मोठ्या प्रमाणामध्ये या पुलाखालून ये जा असते आणि त्यामुळं त्या लोकांना, त्या ग्राहकांना या पाण्याचा हाकनाक त्रास सहन करावा लागतो. वेगवेगळ्या संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, परंतु हा त्रास या लोकांना या ठिकाणी सहन करावा लागतो. धन्यवाद. प्रवास करताना सारखं पाणी रोज उडते अंगावर येता जाता. लहान मुलं येते ती गाडीवर आमच्या, येता जाता पाणी त्रास खूप होतोय. येता जाता अंगावर सगळं चिखल उडते. गाडी एखादी बस बीस चालली अंगावर पाणी उडते. हा बरोबर वाटतं. हा या पाण्यामुळे बऱ्याच लोकांना जाताना येताना बरेच वयस्कर लोक, नागरिक हे घसरून पडतात व आमच्यासारखे रोज अप डाऊन सांगोला रोजचं एक 10-15 वेळा होतंय आणि त्याच्यामुळं आमचं बरंच गाड्यांचं वगैरे नुकसान होतंय आणि बरेच वयस्कर लोक, लहान मुलं इथं पडते ती गाड्या घसरते ती आणि पडते ती. याच्यामध्ये याचं लवकरात लवकर काम करायला पाहिजे, गांभीर्य घ्या पाहिजे लोकांनी. रोडवर भरपूर गर्दी असते. या ठिकाणी पाणी प्रत्येक वेळी इथं लोकांना त्रास होतोय. घसरून पडतं, शेवाळ भरपूर साठलं या ठिकाणी. त्यामुळे काही वृद्ध दाम्पत्य, लहान मुलं तिथून घसरून पडतात. त्यामुळे इथं मोठी समस्या निर्माण झाली सांगोल्यामध्ये. केंद्र सरकारच्या अतिरिक्त रेल्वे प्रशासन असल्यामुळं त्यांनी यासाठी दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वेळी वारंवार सांगोल्यातील नागरिक यासाठी प्रयत्न करतात, सांगतात की दुरुस्त व्हावं व्यवस्थित. मागणी होऊन सुद्धा काम होत नाही, तरी प्रशासनाने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं असं माझी इच्छा आहे.